Hello students, in second lecture we have studied about three theories of acids and bases called as Arrhenius theory, Lorentz-Bronsted theory and Lewis theory. Today we will think about amphoteric nature of water. Amphoteric म्हणजे दोनही पद्धतीने म्हणजेच ॲसिड ॲज वेल ॲज बेस. जसं आपण याच्यामध्ये बेडूक पाण्यातही राहतो आणि जमिनीवर राहतो आहे की नाही, तसं H2O हे ॲसिडचेही गुणधर्म दाखवतं आणि बेसेसचेही गुणधर्म दाखवतं. तर रिॲक्शन पहा, ज्यावेळी H2O मॉलिक्यूल अमोनिया बरोबर रिॲक्ट होतो, बोथ दी एरोज फॉरवर्ड ॲज वेल ॲज बॅकवर्ड एरोज, हा जो H2O मॉलिक्यूल आहे काय करतो, NH3ला H+ डोनेट करतो. जे डोनर असतात आपण पाहिलं लॉरी आणि ब्रॉन्स्टेड थिअरीमध्ये. आता पहा, त्याने H2O एक H+ आयन अमोनियाला डोनेट करून अमोनियम आयन प्रोड्यूस केलं. शिल्लक करायला OH- आयन. म्हणून इथं या रिॲक्शनमध्ये H2O ॲसिड म्हणून बिहेव करतं. सेकंड रिॲक्शन पहा, H2O in liquid state plus HCl aqueous, both the arrows forward as well as backward arrows, giving H3O plus aqueous plus Cl minus aqueous. आता या ठिकाणी पहा, हा जो HCl आहे की नाही, इथं या मॉलिक्यूलने काय केलं, याच्याकडून H+ आयन ॲक्सेप्ट केलं म्हणून झालं बेस. म्हणजे प्रोटॉन ॲक्सेप्टर्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज bases. H2O plus HCl aqueous gives H3O plus aqueous plus Cl minus aqueous. आणि म्हणून पहिल्या रिॲक्शनमध्ये H2O ॲसिड म्हणून बिहेवियर दाखवतो आणि दुसऱ्या रिॲक्शनमध्ये इन सेकंड रिॲक्शन इट बिहेव्स ॲज बेस. आणि म्हणून अशा प्रकारच्या H2O acts as an acid towards NH3 and as a base toward HCl. Therefore, H2O is amphoteric in nature. Now, we'll move towards ionization of acids and bases. Correct? तर आता आयोनायझेशन ॲसिड, आता ॲसिड आणि बेस दोन प्रकारचे असतात, स्ट्रॉंग अँड वीक. ठीक आहे. स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेसेस, त्यानंतर वीक ॲसिड्स, वीक बेसेस. तर हे कशावरून ठरतं, तर त्यांच्या एक्सटेंट ऑफ डिसोसिएशनवरून. बरोबर. स्ट्रॉंग ॲसिड्स अँड बेसेस आर ऑलमोस्ट कम्प्लिटली डिसोसिएट. आपण मागच्या लेक्चरमध्ये लास्ट पिरियड पाहिलं, स्ट्रॉंग ॲसिड कम्प्लीट डिसोसिएट होतात, स्ट्रॉंग बेसेस कम्प्लीट डिसोसिएट होतात. तर वीक ॲसिड अँड वीक बेसेस दे डिसोसिएट टू स्मॉलर एक्सटेंट. रिॲक्शन पहा, HCl स्ट्रॉंग आहे, पाण्यात डिझॉल्व केल्यानंतर H+ ॲक्वेस देतं आणि Cl मायनस ॲक्वेस आयन्स देतं. HCl स्ट्रॉंग ॲसिड, NaOH स्ट्रॉंग बेस, NaOH ॲक्वेस गिव्स Na+ ॲक्वेस प्लस OH मायनस ॲक्वेस. दोनही स्ट्रॉंग आहे, एक स्ट्रॉंग ॲसिड आहे आणि एक स्ट्रॉंग बेस आहे. तर काही इतर जी स्ट्रॉंग ॲसिड जी आहेत ती पहा, HCl, HNO3, H2SO4, HBr and HI. while some strong bases मध्ये जी येतात ती NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड अँड पोटॅशियम हायड्रॉक्साईड. आता वीक ॲसिड्स अँड वीक बेसेस आर पार्शियली डिसोसिएटेड, म्हणजे ते काही स्मॉल एक्सटेंट, काही प्रमाणातच विरघळतात. Solution of weak acid or base contains undissociated molecule along with a small number of ions at equilibrium. म्हणून वीक ॲसिड आणि वीक बेसिसच्या बाबतीत आपल्याला वीक इक्विलिब्रिया अटेन झालेली दिसून येते. कशामध्ये, जे आयोनाइज झालेले आयन्स असतात आणि जे अनआयोनाइज आयन्स असतात त्या त्या पदार्थांचे. फॉर एक्झाम्पल ॲसिटिक ॲसिड ॲक्वेस फॉरवर्ड अँड बॅकवर्ड एरोज gives CH3 COO minus aqueous plus H+ aqueous. Acetate ion
and hydrogen ion. NH4OH aqueous हे वीक ॲसिड आहे, लक्षात ठेवा, ॲसिडिक ॲसिड. आणि हे काय आहे, NH4OH weak base. Both the arrows forward as well as backward giving NH4 plus aqueous plus OH minus aqueous. Another some example of weak acids and weak bases are HCOOH formic acid, त्यानंतर hydrogen fluoride, hydrogen sulfide are weak acid, while ferric hydroxide FeOH thrice, CuOH cuprous hydroxide are example of weak bases. Now let us see another point, that is dissociation constant of weak acid and weak bases. Dissociation of weak acid HA in water is represented as HA aqueous, both the arrows H plus aqueous plus A minus aqueous. ही ना इक्विलिब्रियम आहे पहा वीक ॲसिडसाठी. या वरच्या फॉर द अबोव रिॲक्शन वी कॅन राईट द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर ॲसिड Ka, equation for equilibrium constant called as the dissociation constant for this equilibrium. K is equal to concentration of H plus into concentration of A minus divided by concentration of HA. Similarly, we can write the dissociation of weak base BOH in water is represented as BOH aqueous, both the arrows gives B plus aqueous plus OH minus aqueous. The equilibrium constant called base dissociation constant for this equilibrium is base साठी Kb is equal to concentration of B plus into concentration of OH minus divided by concentration of BOH. तर यावरून पहा डिसोसिएशन कॉन्स्टंट किंवा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर डिसोसिएशन इक्विलिब्रियम ऑफ वीक ॲसिड ऑर वीक बेस रिस्पेक्टिवली, या पद्धतीने आपल्याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचं डेफिनेशन करता येतं फॉर वीक ॲसिड अँड वीक बेस. नाउ विल सी द नेक्स्ट युनिट कॉल्ड ॲज ऑस्टवाल्ड्स डायल्यूशन लॉ. आता हा लॉ जो आहे तो पहा अर्हेनियस कन्सेप्ट ऑफ ॲसिड अँड बेसिस, हा जो आपण मागच्या लेक्चरला पाहिला त्याचं दॅट अर्हेनियस थिअरी वॉज एक्सप्रेस्ड quantitatively by F.W. Ostwald in the form of dilution law in 1888. तर आता पहा हा जो वीक ॲसिड आणि वीक बेस साठी आपल्याला ही एक्सप्रेशन्स मिळतात. तर पहा आता, कन्सिडर अन इक्विलिब्रियम ऑफ वीक ॲसिड HA that exist in solution partly as the undissociated species HA and partly H plus and A minus ions, then weak acids पहा इक्वेशन महत्वाचं आहे. HA aqueous both the arrows gives H plus aqueous plus A minus aqueous. मी अगोदरच सांगितलंय इक्विलिब्रिया ज्यावेळी आपण विचारात घेतो ना फक्त रिव्हर्सिबल रिॲक्शनसाठीच ते ॲप्लिकेबल आहे, लक्षात, नॉट इरिव्हर्सिबल रिॲक्शन. द ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट इज गिव्हन बाय Ka इज इक्वल टू, आपण वरच लिहायला शिकलो, करेक्ट. तर आता पहा K is equal to concentration of H plus into concentration of A minus divided by HA. आता या ठिकाणी हा जो HA ना पदार्थ वीक ॲसिड त्याचं जे अमाऊंट आपण कन्सिडर केलं आहे 1 मोल ऑफ ॲसिड HA इज इनिशियली प्रेझेंट इन व्हॉल्यूम V dm क्यूब 1 dm क्यूब इज इक्वल टू 1 लिटर. लक्षात ठेवा, 1 dm क्यूब म्हणजे 1 लिटर एवढा व्हॉल्यूम आहे, त्याचं सिम्बॉल आहे V. At equilibrium, the fraction dissociated would be alpha, where alpha is the degree of dissociation, वरच पाहिलं आपण,
of the acid, the fraction of an acid that remains undissociated will be 1 minus alpha. तर इथं टेबल करून दाखवलंय पहा. इक्विलिब्रियम आपण विचारात घेतली एच ए ॲक्वेस बोथ दी एरोज एच प्लस ॲक्वेस प्लस ए मायनस ॲक्वेस अमाऊंट प्रेझेंट ॲट इक्विलिब्रियम. आता ॲक्च्युअली तर इनिशियल दिलेलं नाही पहा. सुरुवातीला इनिशियल अमाऊंट एच एचं किती आहे आपण कन्सिडर केलं 1. त्यावेळी एच प्लस 0 ए मायनस 0 आणि मग इक्विलिब्रियमला त्या 1 मोलमधले डिसोसिएट होऊन किती शिल्लक राहिले 1 मायनस अल्फा. एच प्लसचे किती तयार झाले अल्फा मोल्स आणि ए मायनस आयनचे किती झाले अल्फा. तर यावरून आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम मिळतं. या इक्विलिब्रियमला असणाऱ्या मोल्सला जर आपण व्हॉल्यूमने डिवाइड केलं तर काय मिळतं त्याचं कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम इन मोल्स पर DMQ. 1 minus alpha divided by V, alpha upon V, alpha upon V. Thus at equilibrium H is equal to 1 minus alpha V. हे सगळ्या व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करायच्यात. कशात K च्या एक्सप्रेशन मध्ये अल्फा अपॉन V इंटू अल्फा अपॉन V डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा अपॉन या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केल्या लक्षात ठेवा. त्याचं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर अल्फा स्क्वेअर अपॉन 1 मायनस अल्फा into V. If C is the initial concentration of an acid in moles per dm cube and V is the volume in moles per dm cube, then C is equal to 1 upon V. Correct? इथे value will C ची. Replacing 1 upon V in equation 3.5 by C we get K is equal to alpha square C upon 1 minus alpha. For the weak acid HA, alpha is very small म्हणून ही टर्म निग्लेक्ट होईल पण that is nearly equal to 1. Sorry. Into bracket 1 minus alpha is nearly equal to when with this equation 3.5 and 3.6 आपण इक्वेशन या पद्धतीने लिहू शकतो पहा. K is equal to alpha square V and K is equal to alpha square into C. Therefore alpha is equal to under root K upon C or alpha is equal to under root K into V. Equation number 3.8 implies that the degree of dissociation of weak acid is inversely proportional to the square root of its concentration. Or directly proportional to the square root of volume of the solution. हे जे स्टेटमेंट केले ना ते यावरून आहे पहा लक्षात ठेवा त्याचं मीनिंग. कंटेनिंग 1 मोल ऑफ दी वीक ॲसिड. सिमिलर एक्सप्रेशन आत्ता जे आपण पाहिलं ना ते वीक बेससाठी मिळतं. फक्त ॲसिड वाईज ऐवजी आपल्याला काय घ्यायचं आहे बेस घ्यायचं BOH. ठीक आहे. तर आपण येथून पुढे पुढच्या लेक्चरला घेऊया. टुडे दिस इज सफिशियंट अँड विल स्टॉप हिअर. थँक्यू.